नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि गणपतीपुळ्याच्या समुद्र किनारी जर पाहिलं तर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि गणपतीपुळ्यामध्ये आलेला जो पर्यटक आहे तो बोटिंग केल्याशिवाय राहत नाही। मोठ्या संख्येने या ठिकाणी बोटिंगची सुविधा या ठिकाणी गणपतीपुळ्यामध्ये उपलब्ध आहे। मुंबई पुणे असेल आणि अनेक ठिकाणं राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटक येतात आणि या गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती बोटिंगचा आनंद घेतात। पण प्रश्नचिन्ह उभा राहतो की इथली बोटिंग सुरक्षित आहे का। आपल्यासोबत इथले बोट चालक आहेत। दादा मला सांग, अनेकांना प्रश्नचिन्ह आता मुंबईच्या दुर्घटनेनंतर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत की बोटिंग सुरक्षित आहे का। कशा पद्धतीने इथं बोटिंगची सुविधा दिली जाते का। आम्ही पर्यटकांना पहिले म्हणजे लाईफ जॅकेट घालतो, ते म्हणजे ते घातल्याशिवाय आम्ही त्यांना पाठवतच नाही पाण्यामध्ये, बोटिंगमध्ये। म्हणजे आम्ही हे घातल्यामुळे माणूस पाण्यामध्ये जरी काही पाण्यामध्ये पडले तरी माणूस तरंगत राहतात। आणि आम्ही बोटीमधून आमचे गार्ड पाठवतो। आम्ही 2 गार्ड आम्ही जेव्हा राईडला जातात बोटी तेव्हा आम्ही 2 गार्ड आम्ही बोटीतून पाठवतो त्यांच्या सुरक्षेसाठी। आणि बाकी काय इकडे अपघात 2008 पासून एकही अपघात इथे झालेला नाही आहे। आणि जेव्हा आमचं समुद्र रफ होतो म्हणजे पाणी खराब होतो तेव्हा आम्ही सर्व बंद करतो आणि आम्ही घरी जातो त्या दिवशी। आता गणपतीपुळ्याच्या बीचवरती 2008 पासून तू म्हणतोस की बोटिंग व्यवस्था सुरू आहे। आता सध्याच्या घडीला कोणकोणत्या राईड्स या ठिकाणी आहेत केल्या जातात। आपल्याकडे स्पीडबोट आहे, ड्रॅगन राईड आहे, बनाना राईड आहे, डिस्को राईड आहे, जेटस्की राईड आहे, पॅरासिलिंग आहे, बंपर राईड आहे, सोपा राईड आहे, सगळ्या प्रकारचे आपल्याकडे राईड आहेत। गणपतीपुळ्याचे जे वॉटर स्पोर्ट्स आहेत ते पूर्णपणे पर्यटकांसाठी सुरक्षित आहेत। हो, सुरक्षित आहे। नक्कीच जर तुम्ही गणपतीपुळ्यामध्ये आलेला आहात आणि या गणपतीपुळ्यामध्ये जर बोटिंगचा आनंद तुम्ही घेणार आहात तर नक्कीच इथली बोटिंगची व्यवस्था ही अत्यंत चांगली आहे। अनेक राईड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि पूर्णपणे तज्ज्ञ लोकांची टीम आणि सुरक्षिततेची हमी इथले बोट चालक घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अमोल कले, साम टीव्ही, गणपतीपुळे, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।